प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करूया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू किती महान आहे आणि किती चांगला आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण रोज आणि रोज अनुभव घेतो नाही का. तो किती विश्वासू आहे, तो किती महान आहे. आणि खरोखरच आज आपल्याला आजचा नवीन दिवस परमेश्वराने दाखवला आहे. त्याच्या वचनामध्ये परमेश्वराने आपल्याला ऐकण्याची संधी दिलेली आहे. ऐकण्याची वचन वाचण्याची ही संधी दिलेली. याबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि प्रभूच्या गौरवासाठी आपण आज एक नवीन वचन घेणार आहोत आणि त्या वचनाकडे जाण्याअगोदर आपण प्रभूचं सहाय्य घ्या. आकाश व पृथ्वी याचे उत्पन्न करता जीवन प्रभू देवपा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू तुझी उपकार स्तुती करावी तेवढी कमीच आहे. प्रभू तुझ्या नावाला मान महिमा गौरव देते. प्रभू आजचं जे वचन तू आम्हासाठी घेऊन आलेलं आहे देवपा, ते आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाला देवपा ते अंतकरणात ते वचन रुजू दे आणि आमच्याकडून अधिक आणि अधिक तू फलप्राप्ती करून घे. प्रभू अशी तुझ्या ग्राहकाची प्रार्थना करते. प्रभू ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाला अंतकरणामध्ये हे वचन रुजू दे. प्रभू प्रत्येकाचे ऐकणारे हे ते बाबा, त्यांचे कान तुझ्या वचनाकडे लागू दे, तुझ्या वचनाकडे त्यांचं अंतकरण लागू दे, असं तुझ्याकडे प्रार्थना करते. प्रभू माझे मनचे विचार आणि माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द तुझ्या गौरवासाठी निघू दे आणि माझ्याकडून दे बाबा तू गौरव असा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाची प्रार्थना करते म्हणे बाप्पा, आमेन. आपण प्रभूची स्तुती करूया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि प्रभूच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रभूचं आपण प्रार्थना केली नाही का. प्रत्येकाला देवबापांनी अधिक आणि अधिक ऐकणारं अंतकरण द्यावं आणि त्यातून अधिक विश्वास निर्माण व्हावा. कोणचा विश्वास? येशूवर ठेवण्याचा विश्वास. आणि आज आपण विश्वासाकडेच थोडंसं वळणार आहोत आणि थोडं एक वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये किचन आहे, स्वयंपाकघर आहे. प्रत्येकाला आपापल्या घरामधले मसाले माहिती आहेत आणि काय मसाले असतात हे माहिती आहे. असंच एक पदार्थ आहे जो आपल्या स्वयंपाकघरात सर्वांना ठाऊक आहे, ते म्हणजे मोहरी. मोहरी अतिशय अशी एक बारीक, अगदी लहान असं एक बी आहे किंवा ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण रोजच्या जेवणामध्ये आपण त्याचा बहुतेक करून वापर करतो. भाज्यांमध्ये, मसाल्यामध्ये, लोणच्यांमध्ये किंवा त्याच्या पेस्ट असते किंवा अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या मोहरीचा आपण वापर करतो. त्याची चव पण अशी आंबट तिखट गोड अशी वेगळी चव आहे नाही का या मोहरीला. पिवळा असा रंग असतो साधारण आणि वरचं कवच असतं ते साधारण डार्क असं एकदम गडद डार्क ब्राऊन असं असतं. आणि ही मोहरी आपण प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आपण पाहतो. आणि ह्या मोहरीचं उदाहरण आज आपल्यामध्ये येशू ख्रिस्त घेऊन आलेलं आहे. आणि मोहरीच का, तर ती मोहरी अतिशय बारीक असं बी आहे आणि जरी ते बी आपण जरी रोपलं तर त्याचं झाड मोठं होतं. तर आपण एखाद्याला आपण असं पण म्हणू शकतो नाही, अरे काय बाबा तुझा एवढा मोठा विश्वास आहे, मोहरीचा एवढा लिहिलेला आहे की मोहरी एवढा विश्वास आहे, तो तुमच्या मध्ये आलेला आहे. म्हणजे तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या इतका आहे आणि काय किती मोठे तुझं कार्य झालं नाही का. देवपान तुझी प्रार्थना ऐकली. हो, आज प्रभूने तुमची माझी प्रार्थना ऐकली का, तर आपला विश्वास एवढा मोहरीच्या दाण्या एवढा इतका बारीक आहे. आणि आपण असं सहजासहजी कुणालाही आपण म्हणतो नाही का की त्या मोहरीच्या दाण्याची आपण उपमा इतरांना आपण देतो. आणि विश्वास किंवा प्रार्थना किंवा सुवार्तेच्या प्रचाराविषयी बोलताना अनेकदा हे मोहरीच्या दाण्याचा हा वापर किंवा मोहरीच्या दाण्याबद्दलची उपमा अशी ही आपण सहजासहजी देतो. आणि हे येशूच्या त्या दाखल्यात किंवा म्हणीपैकी एक आहे, जे आपण फक्त एक गृहीत धरतो की विश्वास ठेवतो की मोहरीच्या दाण्याप्रमाणे विश्वास ठेवण्याबद्दल जे काही आहे ते आपल्याला आधीच माहित आहे. आणि इतकासा विश्वास त्यांनी सांगितलेला आहे. येशू ख्रिस्तांनी काय सांगितलंय? इतकासाच विश्वास. किती विश्वास? इतकासा, तेवढ्या मोहरीच्या दाण्या एवढा जरी तुमचा विश्वास. आणि आपण पाहू शकतो की ह्या येशू ख्रिस्तांनी हे दाखला तिन्ही शुभवर्तमानामध्ये लिहिलेला आहे. मत्तय, मार्क आणि लूक या तिन्ही अध्यायामध्ये या शुभवर्तमानामध्ये या दाखल्याचा उल्लेख केलेला आहे.
आणि येशू म्हणतो की ते तुम्हाला समजले आहे आणि तुम्ही कधी कल्पना केली नसेल त्यापेक्षा खूप जास्त असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि संपूर्ण शुभतामध्ये मध्ये आपल्या जवळ किमान ही 3 उदाहरणं आहेत जिथे येशू शिष्यांना सांगत आहे नम्र होण्यासाठी मोहरीच्या दाण्याचा वापर करत आहे. नम्र होण्यासाठी मोहरीच्या दाण्याचा त्यांनी वापर केलेला आहे. आणि परत परत सांगणं किंवा पुनरावृत्ती हे एक महत्वाचं माध्यम आहे ज्याद्वारे देव आपल्याशी शास्त्र वचनाद्वारे नेहमी बोलत असतो. नेहमी काय काय गोष्टीची येशू ख्रिस्त काय केलेली आहे, पुनरावृत्ती केली आहे. या तिन्ही अध्यायामध्ये हा दाखला परत परत 3दा सांगण्यात आलेला आहे किंवा त्यांनी याबद्दल बोललेलं आहे. ह्या दाखल्याद्वारे इतर त्याच्या शिष्यांशी आणि तिथल्या लोकांशी तो बोललेला आहे. आणि येशू ह्या लहान बियाबद्दल काय म्हणत आहे याकडे आपण अधिक लक्ष आपण देऊया. मार्काच्या 4थ्या अध्यायामध्ये आणि 30 ते 32 मध्ये लिहिलेलं आहे. आणि तो मग म्हणाला, देवाच्या राज्याची उपमा आपण कशाशी देऊ किंवा आपण ते कोणत्या दृष्टांताने चित्रित करूया किंवा बघूया. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे जे जमिनीवर पेरल्यावर पृथ्वीवर सर्व दाण्यांपेक्षा लहान असते, पण जेव्हा ते पेरले जाते तेव्हा ते वाढते आणि त्या मोठ्याशा वृक्षाप्रमाणे होतं किंवा मोठ्या झाडाप्रमाणे होते आणि मोठ्या त्याला फांद्या निर्माण होतात किंवा फांद्या असतात आणि जेणेकरून आकाशातील पक्षी त्याच्या सावलीत घरटी करू शकतात. झाडावर घरटे करणारं पक्षी जर असेल तर ते झाड किती मोठं असू शकतं नाही का. तर हे झाड झालेलं आहे. तर ह्या मोहरीचं झाड म्हणजे काय, या दृष्टांताद्वारे किंवा या दाखल्याद्वारे येशू शिष्यांना त्याचे राज्य कसं दिसतं आणि ते कसं कार्य करतं याचं वर्णन करण्यासाठी वेगवेगळ्या चित्राद्वारे किंवा वेगवेगळ्या दाखल्याद्वारे त्याने समजावून सांगण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि या दाखल्यात एवढी नम्र गोष्ट अशी मोठी किंवा महत्वाची बनू शकते हे दाखवण्यासाठी येशू त्या प्रदेशातील सर्वात लहान असं बियाचं काय करतो, तो निवड करतो. आणि ह्या कथेकडे किंवा ह्या दाखल्याकडे आपण पाहतो विचार करतो की मोहरीचं झाड देवदार किंवा ओक किंवा अशा मोठ्या झाडासारखं असले पाहिजे. आपल्यापैकी बहुतेकांना मोहरीचं झाड पाहिलेलं असेल किंवा नसेलही, पण जेव्हा ही कथा आपण वाचतो किंवा ह्या दाखला वाचतो आणि आपल्याला ह्या झाडाबद्दल असलेलं झाड कसं असू शकेल ह्याबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते. नम्र, एकदम नम्र गोष्ट, एवढी नम्र गोष्ट आहे की आणि महत्वाची बनू शकते. हे दाखल्याद्वारे येशू काय करत आहे, या सर्वात लहान बियाची निवड करून काय करत आहे, सांगत आहे. आणि ह्या तिन्ही दाखल्यामध्ये रिपीट केलेलं आहे त्यांनी हे दाखला त्यांनी. आणि हा पुनरावृत्ती आपल्या जीवनात देवा करत असतो. तुम्हाला सारखं सारखं सांगणं हे गरजेचं आहे. परमेश्वर काय म्हणतो, तुम्हाला सारखं सांगणं, तुमचा विश्वास काय आहे वाढायसाठी हा तुम्हाला परत परत सांगणं हे फार गरजेचं आहे. आणि हे झाड कमी झाड किती उंचीचं आहे किंवा कसं झुडूप आहे, बहुतेक भागात हे झाड केवळ 4-5 फुटापर्यंत असू शकतं. काही ठिकाणी 10-12 फुटापर्यंत ह्या झाडाची उंची असू शकते. ज्या झाडावर पक्षी फळांनी भरलेले असं झाड आहे आणि त्यावर ते झाड असं आपण एक चित्र आपण बनवू शकतो की हे झाड कसं असू शकेल. आणि हे झाड जर अरब देशामध्ये किंवा ह्या मिडल ईस्ट मध्ये जर आपण पाहिलं तर ह्या पूर्वीच्या त्या म्हणजे येशू ख्रिस्ताने जेव्हा दाखला दिला त्यावेळी त्या काळामध्ये मोहरीचं बी हे सर्वात लहानात लहान बी असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांनी हे उदाहरण घेतलेलं आहे. लहानात लहान म्हणजे कमीत कमी तुमचं अगदी थोडासा एवढासा छोटासा विश्वास तुमचा असला पाहिजे. विशेष म्हणजे मोहरीचे झाडं हे वर्षाला येतात नाही का, म्हणून दरवर्षी झाड ते वाढतं आणि मग ते मरतं किंवा परत पुन्हा वाढतं. ही अशी एक झाड आहे की ते देवदारासारखं सतत वाढत आणि टिकत नाही. ते सतत पुन्हा वाढण्याची त्याची गरज बघून येशूने मोहरीच्या दाण्याची ही तुलना मत्थ्याच्या 17 मध्ये दिलेली आहे. आणि आपल्या विश्वासाशी त्यांनी काय केलेली आहे, ही तुलना केलेली आहे. जिथं तो मोहरीच्या दाण्याच्या आकाराचा विश्वास पर्वत हलवण्यासाठी सक्षम किंवा समर्थ आहे असल्याबद्दल तो बोलत आहे. कोण बोलत आहे, येशू ख्रिस्त बोलत आहे. आणि शिष्य नुकतेच एका त्या भूतग्रस्त मुलाला बरे करण्यात यशस्वी झाले होते.
आणि म्हणून ते मदतीसाठी येशूकडे आले, धावत आले. मुलाला बरं केल्यानंतर तो येशू ख्रिस्ताने त्या मुलाला बरं केल्यानंतर पुन्हा त्यांना मोहरीच्या दाण्याबद्दल त्यांच्याशी बोलला आहे. आणि त्यांनी त्या मुलाला, जे भूत लागलेल्या मुलाला बरं केलं नाही. या ठिकाणी येशू ख्रिस्तानी परत त्यांनी मोहरीच्या दाण्यात एवढा विश्वास त्यांनी काय दाखवलेला आहे किंवा त्याबद्दल तो बोललेला आहे. आणि ह्या झाडाची कल्पना किंवा आणि आमचा विश्वासही असाच आहे. तो विश्वास आणि तो दोघांनी सतत वाढायची गरज आहे. आणि परत पुढच्या हंगामात बसून आराम करण्यासाठी असमर्थ म्हणजे असं बसलं नाही पाहिजे. मोहरीचं झाड वाढलं पाहिजे, नवीन बिया टाकल्या पाहिजे, जे पुढील वर्षी परत त्या मोहरीच्या बिया आल्यानंतर परत आपण परत जमिनीत पेरू शकतो आणि परत त्याची नवीन झाडं येणार. आणि जर हे उगवले नाही तर पुढील हंगामासाठी बिया नाहीत, नाही का. म्हणून त्या झाडाची सारखी काय केली पाहिजे, मशागत केली पाहिजे, कारण त्याला बिया येणं जास्त गरजेचं आहे. आणि बिया म्हणजे कशा असतात, त्यांच्या शेंगा असतात मोहरीच्या, आणि अशा शेंग असते त्याच्यामध्ये त्या छोटे छोटे मोहरी त्याच्यामध्ये येते. आपण बघतो की वाटाण्याची शेंग कशी असते, त्या शेंगामध्ये छोटे छोटे वाटाणे असतात, त्याचप्रमाणे हे मोहरीच्या शेंगा असतात लांब, आणि त्याच्यामध्ये छोट्या मोहरी असते. आणि ही मोहरी पेरल्यानंतर पुढच्या वर्षी परत आपल्याला बिया पाहिजे, नाही का, त्यासाठी ती मोहरीच्या शेंगा येणं गरजेचं आहे. आणि जर उगवलं नाही तर मग परत आपल्याला पुढच्या हंगामाला फळ नसणार किंवा या बिया नसणार. आणि आपला विश्वास सतत प्रार्थना, शास्त्र, देवाशी संबंध, आणि आपल्या घराबाहेर जाऊन आपण एकतर आपल्याला एक आज्ञा दिलेली आहे, कमिशन दिलेलं आहे आपल्याला, नाही का, येशू ख्रिस्ताने. आणि विश्वासणाऱ्यांना शिष्य बनवण्याद्वारे आपण ते केलं पाहिजे आणि आपण त्यांना विश्वासात आणायला पाहिजे आहे. तिने आपल्याला आज्ञा दिलेली आहे, जा संपूर्ण सृष्टीतील प्रत्येकाला तुम्ही माझी सुवार्ता सांगा, त्यांना पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आपल्याला एक आज्ञा दिलेली आहे. आणि ही आज्ञा कशासाठी आहे, आपण अधिक आणि अधिक विश्वासणारे त्याच्याकडे घेऊन यायचं, त्यांना शिष्य बनवण्यासाठी. आणि श्रद्धेला सतत आपण काय केलं पाहिजे, आपली जी श्रद्धा आहे परमेश्वरावर, जो विश्वास आहे, तो आपण काय केला पाहिजे, सतत वाढवला पाहिजे, ताजा तवाना केला पाहिजे. नाहीतर एक दिवस आपल्या हृदयाची काय होईल, बाग मोकळी होऊन जाईल, उजाड होऊन जाईल, आणि आपल्याला दिसेल की कारण आपण आपल्या नैसर्गिक मार्गावर आपण अवलंबून राहून आपला विश्वास आणि देवाशी असलेल्या नातेसंबंधाकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं, आपलं हृदय उजाडून जातं. आपण जगाच्या रहाटीमध्ये आपण गुरफटून जातो आणि आपण परमेश्वराजवळचे नातेसंबंध जे आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. यासाठी आपला अधिक आणि अधिक विश्वास हा आपला ताजा तवाना प्रत्येक वेळी केला पाहिजे, रिन्यू केला पाहिजे. आणि देवासोबत आपले नातेसंबंध, आपली प्रार्थनामय जीवन, शास्त्राभ्यास आणि सुवार्ता प्रचार करण्यासाठी आणि राज्य उभारण्यासाठी आपण करत असलेल्या कार्यामध्ये काय केलं पाहिजे, आपण आत्मसंतुष्ट होण्याच्या मोहाचा आपण प्रतिकार केला पाहिजे. आपला जो मोह आहे जगिक, जो सैतान आपल्याला मोहात पाडतो, त्याचा आपण काय केला पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे. आणि आपलं जीवनाचं आपण ताजेतवाना सारखं रिन्यू केलं पाहिजे आपलं जीवन, आपलं जे परमेश्वराचे नातेसंबंध आहेत ते. परंतु जीवनातील विजय विश्वास निर्माण करत नाही. आपल्या जीवनात काय विजय जो आहे तो काय करतो, विश्वास आपल्या जीवनात जो आहे तो काय करतो, विजय निर्माण करतो. जेव्हा आपल्याला कळते की आमचा विश्वास ह्या मोहरीच्या दाण्यासारखा आहे आणि महान देवावर नाही, आपल्या महान त्या झाडावर नाही आहे, तर आपला विश्वास कसा आहे, परमेश्वरावर आहे. तुमचा थोडा जरी विश्वास असता, त्या शिष्यांचा देखील त्यांनी ते सांगितलं, तुमचा विश्वास थोडका जरी असता तरी तुम्ही ते कार्य केलं असतं. पण त्यांचा विश्वास नव्हता म्हणून काय झालं, त्या मुलामधून भूत काय गेलं, निघालं नाही. तर तुमचा विश्वास पाहिजे की हे कार्य जे मी करत आहे ते परमेश्वरावर विश्वास ठेवून केलं तर मी ह्यामध्ये काय होणार आहे, विजयी होणार आहे. आणि तेव्हा आम्हाला एक समजू की 3 वर्षापूर्वी जे केलं होतं त्याचा आज तुम्हाला काय फायदा होणार आहे का. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल आणि तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही प्रार्थना करत असाल
आता जर मला विहीर खणायची आहे, तर विहीर खणायची आहे, तर आपल्याला मला माहिती आहे की तिथं पाणी लागणार आहे. तर आपण खणत जातो आणि काय करतो, खणत जातो. पण जर त्या खणून कितीतरी खोल खणलं आणि त्याच्यामध्ये जर पाणीच नाही लागलं, तर तुमचा विश्वास काय होणार आहे, डळमणार आहे. कशाला मी हे कळलं, मला वाटलं की या ठिकाणी पाणी निघल आणि त्या ठिकाणी एक बादलीभर देखील पाणी निघालं नाही किंवा पाणी लागलं नाही. तर तुमचा विश्वास काय पाहिजे, मोहरी एवढा जरी पाहिजे आणि तो परमेश्वरावर विश्वास पाहिजे, नाही का. देवबापा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि ह्या विश्वासावर मी आज हे कार्य करत आहे आणि तू मला ह्याच्यावर काय कर, तू मला यश प्राप्ती करू दे. जीवनातील विजय विश्वास उत्पन्न करत नाहीत आणि विश्वासच आपल्या जीवनात विजय निर्माण करतो. जीवनातील विजय विश्वास उत्पन्न करत नाही, पण विश्वास आपल्या जीवनात विजय निर्माण करतो. आणि हे काम फक्त काय आहे, विश्वासाच आहे. मोहरी एवढा देखील तुमचा, मोहरीच्या दाना एवढा किंवा बी एवढा देखील तुमचा आणि माझा विश्वास असला पाहिजे. आणि लुकाच्या 17व्या अध्यायामध्ये येशू काय म्हणतो, मोहरीच्या दाण्यावर झाडांवरील त्याच्या त्या दाखल्यामध्ये काय म्हणतो, येथे शिष्य क्षमाशील असण्याची त्यांची आवश्यकता ऐकून त्यांचा विश्वास वाढवण्यास सांगत आहे. आणि येशू काय ते शिष्य येशूने सांगितलेल्यानुसार क्षमा करण्याची क्षमता विचारत होते आणि त्याऐवजी मोहरीचे दाणे समुद्रात मैल दूरवर जर जे एखादं झाड असेल ते फेकून देण्यास जर समर्थ असल्यास विश्वासाबद्दल तुमचा विश्वास काय वाढणार आहे. म्हणजे काय आहे की तुमच्या जवळ जर क्षमा आहे, क्षमा करण्याचं जी क्षमता आहे, तर तुम्ही जर मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल, तर जे मोठं झाड आहे कोणतंही ते समुद्रात फेकून देण्याची क्षमता देखील तुमच्या विश्वासामध्ये आढळला पाहिजे. आणि म्हणजे काय, तुमच्या मोठ्या डोंगर तुमच्या समोर असलेले संपूर्ण मोठे काळज्या चिंता ज्या असतील त्या तुम्ही काय फेकून देऊ शकता. जर तुमचा थोडासा विश्वास असेल की माझा परमेश्वर माझं हे सगळं गोष्टी माझ्या जीवनातून काढून टाकत, तर खरोखर परमेश्वर तो तुमची प्रार्थना ऐकणार आहे. आणि येशू काय करतो, सेवकांना त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टीसाठी त्याची प्रशंसा किंवा प्रतिफळ कसे दिलं जात नाही याबद्दल बोलतो. आणि अगदी हे वेगळं आहे, त्या श्वासात येशू अलौकिक शक्तीचं प्रदर्शन करण्याबद्दल बोलतो आणि सेवक या नात्याने शिष्यांकडून जे करणं अपेक्षित आहे ते करण्यास जबाबदार धरले जात आहे. आणि त्यांनी काय केले, या संदर्भात क्षमा करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, क्षमा करा. आणि मोहरीचं एक काम आणि फक्त एकच काम आहे, ते काय आहे, ते झुडूप बनवायचं आहे. कुणाला, आपल्याला. आपण जेव्हा मोहरीचं दाणा विश्वास आपण जेव्हा पेरतो तेव्हा त्याला आपण खत पाणी घालतो, रोज ताजतवार करतो, त्याला पाणी घालतो आणि ते झुडूप वाढायला लागतं, नाही का. आणि ते झाड वाढतं जेणेकरून ज्या बिया त्या झाडावर यायला पाहिजे त्या बिया आपण यायला लागतात. आणि येशूची सेवा करणं, स्वतःला बियांपासून आणि झाडापर्यंत विकसित झालेलं पाहणं आणि आपल्या सभोवतालची जमीन नापीक खडकापासून आणि एका हिरवळीच्या बागेत बदललेलं पाहणं, हे विश्वासणारे म्हणून आमच्याकडे एक काम आहे. पहा किती सुंदर आहे ना, येशूची सेवा करणं आणि स्वतःला बीपासून झाडापर्यंत विकसित करणं. आपलं जीवन इथेच आहे, बीपासून आपण झाडापर्यंत विकसित केलं पाहिजे आणि आपल्यामधून ते फळं आली पाहिजेत. आणि आपल्या आजूबाजूची जी जागा आहे जी आहे ती सुपीक केली पाहिजे. जे खडकाळ जमीन असेल, काटे कुसळे असतील ते काढून टाकले पाहिजे आपल्या जीवनाच्या आजूबाजूचे, तरच हे झाड काय होणार आहे, सुंदर आणि वाढणार आहे. आणि अशा प्रकारे जगणं आहे. आणि येशू आपल्याला बोलवलेल्या क्षमतेनुसार सेवा करणं हे आपलं एक कर्तव्य आहे. त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे सेवा करायला का. आणि तो स्वतः म्हणतो, मी सेवा करावयास आलो आहे, सेवा करून घ्यावयास आलेलो नाही आहे. आणि आता आपण जो विश्वास आहे, आपल्याकडे सर्व आध्यात्मिक शक्ती असली तरी येशूने आपल्याला
आज्ञा दिल्याप्रमाणे आपण आपले जीवन जगण्यात विश्वासू नसलो तर अजूनही आपण काय आहे, आपण अंधारात आहोत. बऱ्याचदा देवाच्या राज्याचे अधिक नुकसान काय होतं, त्यामुळं होतं. देवाचं राज्य वाढवायचं आहे नाही का आपल्याला. आपण मंडळी, आपण जे चर्च आहे, जी त्याची वधू आहे, ती आपणच इतरांना सांगून वाढवायची आहे. आणि तीच त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, विश्वासाने कार्य करायचं आहे. आणि आपण जर विश्वासाने कार्य केलं नाही तर आपण अजूनच काय आहे, अंधारात राहणार आहोत. आम्ही जे आमचं कर्तव्य होतं ते केलं असं म्हणून चालत नाही. अशा प्रकारे विश्वास कार्य करतो आणि नाही, तुम्ही माझं काम होतं ना, एवढं काम करायचं, मी एवढं सांगितलं, मी एवढा संदेश दिला किंवा मी एवढंच बोललो, मी एखाद्याला जाऊन सुवात, माझं काम झालं, माझं कर्तव्य होतं ते मी केलं नाही. आम्ही काय केलं पाहिजे, अधिक देवाचा गौरव होईल, अधिक इतरांना आपण खऱ्या प्रकाशात आणू असं कार्य केलं पाहिजे. मग ते उपदेश, मग करुणा, चमत्कार, भविष्यवाणी असो किंवा सेवा असो, संभाषण, संदेश असो, नेतृत्व असो, क्षमा असेल, प्रेम असेल, कोणतंही माध्यम असू दे, त्याद्वारे आपण काय केलं पाहिजे, इतरांना परमेश्वराच्या राज्यात आणलं पाहिजे. त्याचं राज्य कसं वाढेल हे बघितलं पाहिजे. आपण थोडासा विश्वास आहे, या विश्वासाने आपण एक झाड बनलेलं आहे आणि आपण ते फळ देत आहोत. आणि ते फळ आहे, झाड आहे, या झाडावर इतर जण पक्षी बसणार आहेत येऊन आणि ते त्याच्यावर राहणार आहेत. हे सगळं येशू ख्रिस्ताने शिष्यांना आणि आपल्याला हे गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या तिन्ही शुभवर्तमानात परत परत त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे पूर्ण करण्यासाठी आपण मोरीच्या झाडासारखे असले पाहिजे, जे सतत ताजेतवाने आणि पुन्हा वाढले पाहिजे, जेणेकरून आपल्याला बियाणे तयार होईल, कधीही न थांबणारे. आणि आपला विश्वास मोरीच्या दाण्याप्रमाणे लहान सुरू होऊ शकतो, परंतु येशूने म्हटल्याप्रमाणे त्याचा या जगावर मोठा प्रभाव पडू शकतो. आणि येथेच बहुतेक लोक जेव्हा मोरीच्या दृष्टांताबद्दल किंवा दाखल्याबद्दल बोलतात तेव्हा थांबतात आणि आपण फक्त आपल्यासाठीच काय अर्थ होतो आणि आपण आपला विश्वास कसा विकसित करू शकतो यावर लक्ष केंद्रित करतात. आपला जसा आपण विश्वास वाढवतो तसा इतरांचा देखील आपण विश्वास वाढवण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना प्रभूमध्ये आणलं पाहिजे. वचनांचं त्यांना अधिक आणि अधिक उलगडा करून सांगितलं पाहिजे. मोरीचे दाणे आणि झाडाबद्दलचं संपूर्ण जे चित्र आहे ते केवळ एका विश्वासाबद्दल किंवा आपण काय करू शकतो असे नाही, तर येशू कोण आहे त्याचे हे चित्र दाखवलेलं आहे, हे रंगवलेलं आहे. आणि मोरीच्या सर्व घटनांमध्ये दोन अतिशय भिन्न परंतु एकमेकाला हे जोडले आहेत. आपला विश्वास कसा कार्य करतो हे शिकवत आहे आणि त्याच वेळी तो केवळ राज्यच नाही तर तो जगाचा बहुप्रतीक्षित, जो वाट पाहणारा, आपण जो वाट पाहता तो राजा कसा आहे हे देखील हे सांगत आहे. या दोन्ही गोष्टी सांगत आहेत, विश्वास आणि हा राजा कसा असेल. आपण पाहू शकतो आपले जीवन मत्थ्याच्या 17व्या अध्यायामध्ये सेवकासारखे होण्यासाठी समर्पित करतो. केवळ येशू आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीमुळे नव्हे तर तो आपला राजा आहे म्हणून. येशूला तुमचा तारणारा आणि मसीहा म्हणून कबूल करून तुम्ही त्याला काय केलं पाहिजे, स्वर्ग आणि पृथ्वीचा राजा म्हणून घोषित केलं पाहिजे. तो संपूर्ण सृष्टीचा राजा आहे, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा राजा आहे आणि हे आपण इतरांना सांगितलं पाहिजे. आणि मोहरीच्या दाण्याच्या दृष्टांतात येशू तो खरोखर कोण होता हे शिष्यांशी बोलत आहे. परंतु आज आपण येशू काय म्हणत आहे त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात केलं नाही पाहिजे. आणि हे देवाचं जे राज्य आहे ते मोहरीच्या चवीसारखं आंबट गोड तिखट आहे ना. आपण सगळे लोक येणार आहेत त्या जुन्या काळात. आपण संपूर्ण जुन्या कराराच्या काळामध्ये किंवा येशूच्या काळात हे एक सामान्य चिन्ह होते की राज्याला झाड म्हणून बोलवलेलं आहे, संबोधितलेलं आहे. किंवा आपण पाहू शकतो एजेकिएल किंवा एजकेलाच्या 17व्या अध्यायात किंवा दानिएलच्या 4थ्या अध्यायामध्ये या शास्त्रवचनामध्ये आपण हे पाहतो की एखाद्या राष्ट्राचं किंवा राज्याचं वर्णन करण्यासाठी झाडाचं चित्र वापरलेलं आहे. आणि गंधसरू उंचीने गंधसरूपेक्षा उंचीने कमी, लोकांना बलाढ्य गंधसरूची अपेक्षा होती ना. त्या काळात जेव्हा येशू आला
त्यावेळी त्यांना काय पाहिजे होतं, येशू हा मोठा राजा होईल. त्यांना वाटलं की तो गंधसरू सारखा मोठा मोठा असेल, पण लोकांना बलाढ्य गंधसरूची अपेक्षा होती. पण देव एकदम छोट झुडूप म्हणून आला आणि तो सर्वांपेक्षा काय झालेला आहे, आज उंच झालेला आहे. तो गंधसरू म्हणून आला नाही, ते मी छोट आणि असं झाड म्हणून, तो छोटस झाड म्हणून आलाय, ते त्याचं राज्य आहे. आणि तो सर्वांपेक्षा काय झालेला आहे, उंचाल झालेला आहे. देवाच्या राज्याचा आपण राज्याचा हरवलेला संदेश, देवाच्या राज्याचा हरवलेला संदेश मोरीच्या दाण्याच्या दाखल्यात लपलेला आहे. या मोरीच्या दाण्यामध्ये काय झालेला आहे, देवाच्या राज्याचा संदेश लपलेला आहे. येशू हा महान झुडूप जगावर राज्य करण्यासाठी आला. पराक्रमी देवदार किंवा बाभूळ किंवा कोणतं असं मोठं झाड नसून एक मोरीचं, एक नम्र, एक छान लहान झाड असून त्याचा आकार देखावा काय झालेला आहे, सर्वावर राज्य करण्यासारखं झालेलं आहे. त्याच्यावर येशू नम्र सेवक म्हणून आला आणि त्या काळात कुणालाही कल्पना नसेल त्यापेक्षा मोठं त्यांनी काय केलेलं आहे, राज्य धारण केले. आणि देवानी ह्या साध्या झाडाचा उपयोग केलेला आहे, त्याच्या राज्याच्या साठी एक संबोधलेला आहे. आणि त्या काळाचे लोक, धार्मिक नेते देवदार शोधत होते नाही का, देवदारासारखं मोठं झाड असं शोधत होते. मोठा नेता किंवा राजा आमच्यावर राज्य करेल असं ते शोधत होते. पण एक झुडूप त्यांना मिळालं, एक छोटं झाड मिळालं म्हणून त्यांनी त्याला नाकारलं. तो योद्धा, ते लोक काय होते, त्या काळचे लोक योद्धा किंवा मोठा असा पराक्रमी वीर राजा म्हणून शोधत होते. पण त्यांना तो काय मिळालेला आहे, एक लहान मेंढपाळ असा मिळालेला आहे, जो मेंढरासाठी आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी त्याचा छळ केला. ते मृत्यूच्या देवदूताच्या शोधात होते, परंतु त्यांना देवाचा क्षमाशील पुत्र असा मिळाला आणि म्हणून त्यांनी त्याला मारलेला आहे. आणि यशायाच्या 11व्या अध्यायात आणि 1ल्या वचनात किंवा इर्मयाच्या 23व्या अध्यायाबद्दल लिहिलेलं आहे, जिथं देव एक नम्र शाखेबद्दल बोलत होता, जी लोकांवर राज्य करण्यासाठी आणि न्याय करण्यासाठी येत होती. येशूने पापाचा न्याय केला. तो त्याच्या कराराच्या लोकांवर राज्य करतो आणि एक दिवस तो ज्यांनी त्याचे राज्य नाकारले त्यांचा देखील तो न्याय करणार आहे. जोपर्यंत आपण ख्रिस्ताच्या मोरीच्या झाडापुढे नतमस्तक होत नाही, तोपर्यंत आपल्याला मोरीच्या विश्वासाचे फायदे कळणार नाहीत किंवा ते आपल्याला मिळणार नाही. येशू केवळ विश्वासच नव्हे तर आपल्या वैयक्तिक जीवनाचा राजा नसल्यास आपण विश्वास ठेवण्याबद्दल आपण जो दावा करतो त्यातलं काहीही महत्वाचं नाही. त्याच्या शाखांमध्ये, त्याच्या फांद्यांमध्ये आपण घरटं शोधलं पाहिजे. या दाखल्याच्या शेवटच्या भागात येशू हवेतील पक्ष्यांबद्दल बोलत आहेत, जो पूर्ण वाढलेल्या मोरीच्या झाडाच्या फांद्यांमध्ये घरटी बनवतात. परंतु आपण पाहतो की मोरीचं झाड दरवर्षी पुन्हा वाढतं, कारण तुम्ही पाहत आहात की ते झाड पक्षी घरटी बनवण्याच्या वेळेस तयार होण्याच्या विकसित होऊ शकत नाही, कारण ते फांद्या खूप त्याच्या लहान असतात किंवा कोवळ्या असतात, बारीक असतात. त्यावर फक्त एका पक्षाला आधार देण्यासारखं असेल, लहान पक्षी म्हणा, फार मोठं तर नाही, पण पक्षी त्याच्यावर बसू शकण्यासारखे. पण येशू इथं बोलत आहे, ज्याप्रमाणे छोटं नीच आणि लहान झुडूप जसं म्हणते की मी जंगलचा राजा आहे, त्याप्रमाणे हे झाड पक्ष्यांना राहण्यासाठी जागा देऊ शकत नव्हतं, पण ते त्यांच्यासाठी निवारा आणि आच्छादन प्रदान करण्यासाठी ते काय समर्थ आहे. ते झाड त्यांना ते आधार देऊ शकत होतं, पक्ष्यांना त्याच्यावर बसण्यासाठी ते आधार देऊ शकत होतं. त्याच्यावर त्यांना ते जरी झाड ते फार मोठं लाकडी झाड जरी नसलं तरी त्याच्यावर पक्षी घरटे किंवा बसू शकत होते, राहू शकत होते. आपण पाहू शकतो दानिएलच्या 4व्या अध्यायामध्ये 12व्या वर्षामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा आपण पाहतो की येशू आपल्या जीवनासाठी एक आवरण आणण्यासाठी आला आहे. आपल्या जीवनाला एक आवरण दिलेलं आहे. येशूला आपण धारण करायचं आहे आणि तो आपल्या विश्वासाचा मूलभूत भाग आहे. कृपा आणि प्रायश्चित यांचे आवरण आम्हाला सतत आठवण करून देते की आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. जगाच्या समस्या असूनही त्याच्यावर
त्याच्याशी आपण काय राहिलं पाहिजे, वचनबद्ध राहिलं पाहिजे. आणि एजकेलाच्या 31व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय की इजिप्तचे वर्णन करण्यासाठी झाडावर विसावा घेत असलेल्या पक्ष्यांचा या चित्रात काय करतो, त्याचा वापर केला, या गोष्टीचा वापर केलेला आहे किंवा या अध्यायामध्ये त्याचा वापर केला आहे. त्यामुळे ख्रिस्त आपल्या राजाला अनुसरणाऱ्या आपल्यासाठी ते आच्छादन आणि आश्रय किती भव्य आणि अद्भुत असावे, नाही का. ख्रिस्त आपला राजा आहे आणि त्याला अनुसरण्यासाठी आपल्याला ते आच्छादायचं आहे, आपल्याला त्याच्या मध्ये आश्रय घ्यायचा आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला आश्रय फक्त कुठं आहे, ख्रिस्तामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे. आणि त्याला आपण आच्छादायचं आहे, त्याला आपण घ्यायचं आहे, त्याला आपण त्याला घेऊन आपण चालायचं आहे, त्याला आपण घालायचं आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्यामध्ये इतरांना दिसला पाहिजे आणि हा विश्वास असला पाहिजे, तरच आपल्यामध्ये या गोष्टी तयार होतील किंवा त्या गोष्टी आपल्यामधून इतरांना दिसणार आहेत. मोरी सर्वात जरी लहान बी असलं, परंतु एक प्रचंड मोठी वनस्पती, ती एवढी एक 10-12 फुटाचं एक झाड ते बनलेलं आहे. आणि मार्काच्या ह्या अध्यायामध्ये राज्यवाढीची ही तिसरी कथा आहे किंवा तिसरा दाखला आहे. या दाखल्यामध्ये किंवा या दृष्टांतामध्ये येशू शिकवतो की जरी देवाचे राज्य येशू आणि शिष्यासह लहान सुरू झालं असलं तरी ते वाढलेलं आहे आणि आता जगभर अमर्यादित शिष्यांपर्यंत, अनुयायांपर्यंत, त्याच्या विश्वासणाऱ्यांपर्यंत हे पोहोचलेलं आहे. पहा, त्यावेळी किती लहान विश्वास होता, नाही का. येशू आणि ते 12 शिष्य, 12 शिष्यांचे नंतर आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहतो की 12चे 120 झाले विश्वासणारे, मग 3000 झाले, त्यांची वाढ झाली, 5000 झाले आणि आज 5000चे होऊन त्याच्या शिष्याने संपूर्ण जगभर त्याच्या वचनाचा आणि येशू ख्रिस्ताचा काय केलेला आहे, प्रचार केलेला आहे, त्याचा विश्वास इतरांना दिलेला आहे. आणि आज सगळ्या जगभर त्याचे अनुयायी आहे, त्याचे शिष्य आहेत. आणि हा काय आहे, हा त्यावेळी येशू ख्रिस्ताने हा पुरलेला जो होता ना विश्वास, तो आज किती मोठं वृक्ष झालेला आहे, त्याचं राज्य तयार केलेलं आहे. कुणी, तुम्ही आणि मी. विश्वासाने आपण मोरीच्या दाण्यापासून मोरीच्या झाडापर्यंत जाऊ शकतो आणि आपल्या जीवनात महान पराक्रमी गोष्टी घडताना पाहू शकतो. परंतु आपण असे परिवर्तन केवळ पाहण्यास समर्थ आहोत, कारण येशू हा आपला पहिलं बी आहे. आपला येशू ख्रिस्त आपलं काय, प्रथम बी आहे, प्रथम आहे, जो जमिनीवर पडला, तो मरण पावला, राजा म्हणून परत आला, ज्याने आपल्याला त्याच्या प्रायश्चित आवरणाखाली आणलं आणि आपल्याला त्यांनी पापापासून सुटका केली. त्यांनी आपल्याला दत्तक म्हणून, लेकरं म्हणून आपल्याला त्यांनी आम्हाला निर्माण केलेलं आहे, आपल्याला तयार केलेलं आहे. आणि आपण जगत आहोत आणि आपण नवीन बिया जमिनीत जमा करत आहोत, नवीन बिया आपण तयार करत आहोत. ही झाडं तयार झाली पाहिजे, हे देवाचं राज्य तयार झालं पाहिजे. आणि आपल्याला त्यांनी हे कमिशन दिलेलं आहे की तुम्ही ह्या संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हो, आज आपल्याला जे आपल्याला कार्य दिलेलं आहे, जे आपण विश्वासाचं बी पेरायचं आहे. आणि जेव्हा आपण प्रभू येशूच्या लवकर येण्याची वाट पाहत आहोत, तो येणार आहे, ही मंडळी घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि आपण तयार असलं पाहिजे. जसं आपण तयार असलं पाहिजे विश्वासामध्ये, तसं इतरांना देखील आपण विश्वासात घेऊन चाललं पाहिजे आणि अधिक विश्वास त्यांचा वाढवला पाहिजे. आणि हे या नवीन ज्या बिया आपण जमिनीमध्ये आपण पेरत आहोत, जेणेकरून हे जग एक मोठ्या मोरीच्या झाडाच्या संततीनं व्यापलं जाऊ शकतं. आणि हे पूर्ण जे झाड आहे, जे राज्य आहे, जे परमेश्वराचे राज्य आहे, ते आपल्याला या जगामध्ये आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे तयार करायचं आहे. तर आपल्याला जे काम दिलेलं आहे परमेश्वराने, ते आपण पूर्ण करूया. धन्यवाद.